मात्र शेअर मार्केटमध्ये मोठी घडामोड घडलेली होती, एक निरुत्साह दिसून आलेला होता, मोठ्या अंकांची पडझड झालेली होती। जसे इथे आकडे बदललेले होते तसे तिकडेही आकडे बदललेले होते। तर अनुपमा आपल्या सोबत आहेत याच संदर्भात बोलण्यासाठी। शेअर मार्केटचं चित्र नेमकं कसं, का आणि कधी बदललं? ओके, कधी बदलेल ह्याच्याबाबत थोडं आपण थांबूया। त्याचं कारण असं की 64 कोटी लोकांनी मतदान केलेलं आहे आणि 64 कोटींपैकी आत्ता फक्त साधारण 4-4.5 कोटी मतदारांचं काउंटिंग झालेलं आहे, कारण आता बॅलेट झालेलं आहे। दुसरी फेरी आता सुरू होती आहे। त्याच्यामुळे जे तज्ज्ञ आहेत आर्थिक क्षेत्रातले ते सांगतात की ठीक आहे, म्हणजे हा मनासारखा रुझाव नक्कीच नाही आहे। म्हणजे जे कल आहे त्याचं शेअर मार्केटनी स्वागत केलेलं नाही आहे, नाराजीचा एक प्रकारे सूर आहे। शेअर मार्केट आज उघडतानाच रेड मार्कवर उघडलं, लाल निशाण दाखवलं आणि त्याच्यामुळे एक प्रकारची थोडीशी नाराजी आहे। पण अर्थात सगळ्या तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की थोडं आपण वेट अँड वॉच धरूया, संध्याकाळपर्यंत म्हणजे निकाल स्पष्ट होईपर्यंत निर्देशांक हळूहळू का होईना वाढेल। सगळ्यात पहिली गोष्ट, बाजार आज खूप व्हॉलेटाईल आहे, अत्यंत उतार चढाव असे दिसत आहेत। काही क्षेत्र अशी पर्टिक्युलरली आहेत जसं की PSU सेक्टर, बँक्स सध्या डाऊन आहेत। त्यामुळे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट तज्ज्ञ जे सांगतात ते गुंतवणूकदारांनी अजिबात घाबरायचं नाही आहे। शेअर बाजार काल ऑल टाईम हायवर होता आणि आज मात्र घसरणीसह उघडला आणि तोही 2000 पॉईंट्सनी आज घसरला सुरुवातीला। त्यामुळे गुंतवणूक अजिबात काढायची नाही, SIP सुरू ठेवायचे आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर सेक्टर जो आहे FMCG सारखा, तर त्या ठिकाणचे इन्व्हेस्टमेंट ही अशीच नेहमी ग्रोथ करत राहणार आहे। त्याच्यामुळे FMCG सेक्टर्समध्ये जर शेअर्स असतील तर अजिबात हात लावायचा नाही आहे। अर्थात आज कुठल्याही फार पटकन मूव्स करायचे नाही आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आत्ता जेव्हा मी तज्ज्ञांचं, आर्थिक क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मत ऐकत होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं की भाजप सरकारने एक विजन देण्याचा प्रयत्न केला, पण काँग्रेसनं जनमानस ओळखला। कारण 2 मोठी जी राज्य आहेत त्यामध्ये खूप मोठा फटका सध्या भाजपला दिसतोय। त्यात एक म्हणजे उत्तर प्रदेश आहे आणि दुसरं म्हणजे आहे महाराष्ट्र। खरं तर ही 2 जी राज्य आहेत ती देशाला दिशा देणारी आहेत, कारण खूप मोठी लोकसंख्या, सर्वात जास्त खासदार, अगदी आणि त्यामुळे हा एक प्रकारचा उलटफेर दिसला आणि म्हणूनच आर्थिक क्षेत्रामध्ये ह्याचं स्वागत होत नाही आहे। त्याचं कारण हेच आहे। तर तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा आर्थिक क्षेत्राकडे पाहता तेव्हा विजन आणि अग्रेसिव्ह जी पावलं असतात कुठल्याही इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी, ती भाजप सरकारने चांगली उचलली। त्यामुळे कुठेतरी नाराजी ह्याच बाबत आहे की आपली ग्रोथ कमी होतीये की काय। दुसरी महत्त्वाची गोष्ट, बसू शकतो अशी एक भीती आहे आणि म्हणूनच शेअर बाजारामध्ये आणि अनेक जे मोठमोठे उद्योग, नक्कीच थोडंसं थांबवावं लागतंय, काही महत्त्वाची घडामोड आहे। बॅक टू स्टुडिओ।